ते असं झालं की माझं ऑडिशनच त्यांनी बघितलं नाही, की ऑडिशनच घेतलं नाही. त्यांनी असं लाईनमध्ये उभा होतो आणि तू ये तुम्ही नका येऊ, तुम्ही रिजेक्ट आहे. तर माझा लवकरच आम्ही एकत्र काम करू असं मलाही वाटतंय. आणि असं मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलात की नाही म्हणून? नाही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न मी केला नाही. क्रिकेटर होऊ शकतो. तर तेव्हा 7वीपर्यंत माझं स्वप्न होतं की मी एक चांगला क्रिकेटर होऊ शकतो आणि मला क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे. पण जेव्हा 7वीमध्ये एक एकपात्री होत नाही, पण मला आठवतं की 6वी-7वीत असताना आमचं शेवटचं भांडण झालं होतं. त्याच्यानंतर आमचं भांडणच झालं नाही आहे. हां, टचवूड. खरं तर आपण आत्तापर्यंत पाहत आलो की वडिलांमुळे मुलगा या इंडस्ट्रीमध्ये येतो, म्हणजेच हिरो ॲक्टिंग या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये येतो. पण भावाला लहानपणापासून बघत प्रथमेश शिवलकर याचा भाऊ रोहित शिवलकर आज आपल्याबरोबर पाहिजे. तर खूप खूप स्वागत आहे. भावाला लहानपणापासून बघत आलायचो आणि भाऊ कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करतो आणि आजचा म्हणजे सुपरहिट कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा याचं लेखन आणि सगळ्या गोष्टी करतो दादा, त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे. हो नक्कीच, माझ्यासाठी तर ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे माझा पहिला डिरेक्टर किंवा आपलं असतं ना की आपण अभिनय करू शकतो की अरे हे माझा भाऊ करतो तर आपण हेही करू शकतो. तर मी लहानापासून त्याकडे बघतच मोठा झालो आहे. ते सगळं तो जे करतो ते सगळं शिकत मी मोठा झालो आहे. तर माझा या फील्डमधला किंवा या क्षेत्रातला पहिला गुरु माझा भाऊ आहे असं तुम्ही नक्कीच म्हणू शकता. आणि असं मी नक्कीच सांगतो की माझा पहिला गुरु या फील्डमधला माझा पहिला गुरु माझा मोठा भाऊ आहे. मला असं म्हणणं होतं की म्हणजे आज आपण सेटवर आहोत, प्रेमाचे रंग यावे या मालिकेच्या, पण मला असं इच्छा होती की दोन्ही भाऊ एकाच मंचावर छानशी मजा अजून डबल झाली असती की डबल धमाके झाले असते. नाही सध्या तरी माहीत नाही ते कधी होईल, पण जेव्हा केव्हा होईल तर नक्कीच मजा येईल आणि लवकरच आम्ही एकत्र काम करू असं मलाही वाटतंय. आणि असं मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलात की नाही म्हणून? नाही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न मी केला नाही आहे. पण असं वाटतं नक्कीच आम्ही लवकर एकत्र काम करू आणि त्याच्यावर काम करायला नक्कीच मजा येईल. कारण या आम्ही व्यावसायिक नाही पण हौशी रंगमंचावरती आम्ही दोघांनी एकत्र काम केलं आहे आणि दोघांना काम करताना सुद्धा एकत्र मजा येते आम्हाला. तर मग कमॉन या, हे दोन असे मस्त धमाकेदार बॉम्ब आहेत आपल्याजवळ जे खरंच स्टेजवर मस्त मजा करतील आणि धुमाकूळ घालतील. हो नक्कीच. स्टेजवरती किंवा कुठल्याही क्षेत्रात जेव्हा आम्ही एकत्र काम करतो म्हणजे मी बेसिकली मला क्रिकेट खूप आवडतं आणि माझ्या भावालाही तितकंच आवडतं. जेव्हा आम्ही एकत्र खेळतो तेव्हाही मजा मस्ती करत आणि तेवढं सिरियसली खेळतो किंवा जेव्हा एकत्र काम करतो तेव्हाही मजा मस्ती करत आणि चांगलं असं काम करतो. आणि अर्थातच आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की या क्षेत्रातला माझा गुरु पहिला गुरु माझा भाऊच आहे. तर त्यामुळे काही चुकलं की मग तो लगेच सांगतो. तेव्हा तेवढा ओरडाही असतो की अरे हे ना तू, पण तो प्रेमळ ओरडा असतो की अरे हे तू असं करून बघ किंवा हे तू असं कर. त्यामुळे मला त्याच्यासोबत काम करायला मजा येते. दोन भावांमध्ये वाद पाहिलेत, एवढा गुरु वगैरे म्हणजे वाद काय होतात की नाही दोघांमध्ये? नाही आमच्यात भांडणं वगैरे अशी होतच नाहीत. मला आठवतं भांडण कधी झालं? हां तेच तुम्हाला सांगत होतो. शेवटचं भांडण मी आय थिंक 6वी-7वीत असताना, मी 6वी-7वीत होतो तेव्हा झालेलं आमचं शेवटचं भांडण. त्याच्यानंतर मग कशावरून झालं होतं ते आता मला आठवत नाही, पण 6वी-7वीत असताना आमचं एक शेवटचं भांडण झालं होतं. काय मला तो हे आठवत नाही, किस्सा आठवत नाही, पण मला आठवतं की 6वी-7वीत असताना आमचं शेवटचं भांडण झालं होतं. त्याच्यानंतर आमचं भांडणच झालं नाही आहे. हां टचवूड. पण त्याच्यानंतर आमचं भांडणच झालं नाही आहे. कारण एक अर्थात माझा मोठा भाऊ आहे तर तो प्रत्येक ठिकाणी मला सांभाळून घेत आला आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला गायडन्स तसा केला आहे की म्हणजे एक आईबाबा कसं आपल्या मुलाला वाढवतात तसं त्यांनी आईबाबाचं म्हणूनच मला तसं वाढवलं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठेही या क्षेत्रात असू दे किंवा क्रिकेटमध्ये असू दे किंवा अभ्यासात देखील असू दे प्रत्येक ठिकाणी त्याचं योग्य गायडन्स आणि योग्य तो सल्ला त्यांनी मला योग्य त्या वेळी दिला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जो काय मी आहे तो आईबाबांमुळे आहेतच, पण त्याचा वाटाही मोठा आहे. मूळचं कुठचं तुम्ही? आम्ही मूळचा रत्नागिरीपासून एक 12 किलोमीटर आतमध्ये मजगाव महामुरवाडी माझं गाव आहे. तर मी मूळचा रत्नागिरी कोकणातला आहे. जन्मही तिकडे आणि पूर्ण शिक्षण? नाही माझा जन्म आहे डोंबिवलीचा. माझं शालेय आणि कॉलेजचं शिक्षण झालं रत्नागिरीत आणि आता मी काम करतोय मुंबईत. त्याच्यामुळे असा खूप मोठा ट्रॅव्हल आहे. हा ट्रॅव्हल कशामुळे घडला आणि कोणामुळे घडला? ट्रॅव्हल सांगायचं झालं तर माझे बाबा बॉम्बे पोर्टर्समध्ये कामाला होते. ॲक्च्युली तेही एक कलाकार आहेत.
फक्त ते कधी कमर्शियलकडे वळले नाहीत. त्यांनी हौशी रंगभूमीवर कामं ते अजूनही करतात. बाबा माझे बॉम्बे मोटर्सला कामाला होते, मग त्यांनी VRS घेतली. मग आता आमचं गावी घर आहे. मग आता मग पुढील शिक्षण चला आता मग गावी जायचं. मग पुढील शिक्षण गावी झालं, मग तिथेच आम्ही गावी घर असलो तिथेच राहिलो. मग कॉलेजचं शिक्षण, शालेय शिक्षण सगळं गावी झालं. मग आता हळूहळू या चित्रातली आवड निर्माण झाली. मग आता या चित्रामध्ये जर काम करायचं आहे किंवा करिअर करायचं असेल तर आपल्याला तेव्हा कळलं की मुंबईत यावं लागेल. आणि माझा भाऊ इथे असल्यामुळे तो बोला ठीक आहे तुला याच्यात करायचं आहे, ये इथे आपण एकत्र काम करूया. मग तसं गावावरून कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी मुंबईत आलो. मग त्याच्यासोबतच आता ह्या क्षेत्रामध्ये हळूहळू काम करायचा प्रयत्न करतो. पहिली भूमिका, पहिला म्हणतात ना, या क्षेत्रातला पहिला पगार किती होता आणि म्हणजे किती ऑडिशन्स दिले आहेत आणि ती पहिली कमाई किती होती आणि कुठल्या गोष्टीमुळे ती मिळाली? ऑडिशन्स अशा खूप दिल्या आहेत मी म्हणजे ॲक्टिंग करायच्या आधी डबिंग करायचो. तर अंधेरीला माझा डबचा स्टुडिओ होता. तर तिथे मला कळायचं की अरे आज इथे ऑडिशन्स आहेत. तर मी चला आपण ऑडिशनला जाऊन बघूया. कारण ऑडिशन देत राहायचे. हे परत माझ्या भावाचं हक्क की ऑडिशन देत कधीतरी काहीतरी होतं, ऑडिशन देत राहायचे पण. तर मग मी ऑडिशन द्यायला जायचो. आणि दोन तीन ठिकाणी म्हणजे असं झालं की माझं ऑडिशनच त्यांनी बघितलं नाही की ऑडिशनच घेतलं नाही. त्यांनी असं लाईनमध्ये उभा होतो आणि तू ये तुम्ही नका तुम्ही रिजेक्ट आहे. तर माझं असं झालं की अरे ऑडिशन तरी बघा. म्हणजे 2-3 ठिकाणी रिजेक्ट झाल्यानंतर मी चौथ्यांदा विचारलं एका माणसाला, तिथला जो कास्टिंग करत होता त्याला विचारलं की सर बोललो तुम्ही ऑडिशन बघितलं नाही आहे किंवा डायरेक्ट तुम्ही कसं काय रिजेक्ट वगैरे. मला फक्त एक प्रश्न आहे. ते बोलले अरे कसं असतं, आम्हाला जे कॅरेक्टर हवं आहे त्या कॅरेक्टरचं आमच्याकडे पूर्ण एक साचा तयार असतो की ते कॅरेक्टर कसं दिसेल किंवा त्या कॅरेक्टरमध्ये बॉडी लँग्वेज काय असेल किंवा तो चेहरा दिसायला कसा असेल. मग त्यामुळे त्या सिमिलर जी माणसं आहेत त्यांना आम्ही सिलेक्ट करतो आणि बाकीचे आम्हाला वाटतं की नाही तर मग त्यांना आम्ही रिजेक्ट करतो. आणि दोन्हीकडचा वेळ वाचतो. बोलो अच्छा ठीक आहे. आणि पहिलं माझं काम म्हणाल तर टेलिव्हिजनचं सुखं म्हणजे नक्की काय असतं, ही स्टार प्रवाहाची सिरियल आत्ताही चालू आहे. त्यामध्ये एक 15 दिवसाचा ट्रॅक होता, कबड्डीचा ट्रॅक होता. तर ते माझं पहिलं टेलिव्हिजनचं काम होतं. त्या 15 दिवसातली म्हणजे ती सुरुवात कधी झाली? हो टेलिव्हिजनची ती सुरुवात होती. आणि जर अभिनय क्षेत्रातला पहिली अभिनय क्षेत्रातली सुरुवात म्हणाल तर शाळेपासूनच झाली माझी. 8वीत असताना मी एक पत्री केली होती जी माझ्या भावानं लिहून दिली होती मला. मग ती एक पत्री केली. मग तेव्हापासून कळायला लागले की आपल्याला ह्या क्षेत्रात काहीतरी करता येतं. नाहीतर जनरली प्रत्येक मुलाचं किंवा प्रत्येक भारतीयाचं वेळ असतं ते वेळ माझ्याकडे होतं की मी चांगला क्रिकेटर होऊ शकतो. तर तेव्हा 7वीपर्यंत माझं स्वप्न होतं की मी एक चांगला क्रिकेटर होऊ शकतो आणि मला क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे. पण जेव्हा 7वीमध्ये एक एकपात्री मी सादर केली शाळेच्या आपल्या गॅदरिंगमध्ये, जे आपले गॅदरिंग होतात दरवर्षी त्याच्यामध्ये, तेव्हा कळले की अरे मला ही बाजूसुद्धा जमते. म्हणजे अभिनयाची बाजूसुद्धा मला जमते. आणि म्हणजे हे क्षेत्रसुद्धा तितकंच काय म्हणतात मजेशीर आहे आणि तितकं स्वतःला आनंद देणारं आहे. तर त्याच्यामुळे मग ह्या क्षेत्राची मी निवड केली की अरे नाही ह्या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे. असं वाटत नाही क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप काही केलं असतं तर हा चेहरा आम्हाला IPL मध्ये झळकायला दिसलं असतं? नाही असं मला अजिबात वाटत नाही. कारण क्रिकेट खेळताना जेवढा मला आनंद मिळतो तेवढाच आनंद मला अभिनय करताना सुद्धा मिळतो. त्यामुळे क्रिकेट आणि अभिनय ह्या दोन्ही माझ्यासाठी सेम गोष्टी आहेत. म्हणजे मी अजूनही मला सुट्टी मिळाली की मी क्रिकेट खेळायला जातो. क्रिकेट प्रेमींची संख्या आणि मालिका प्रेमींची संख्या ह्याच्याबद्दल आता मी काय बोलू? नाही मला असं विचारलं तर क्रिकेट प्रेमींची संख्या आणि मालिका प्रेमींची संख्या सेम आहे. कारण प्रत्येकाचा तो एक आवडीचा विषय आहे. काही लोकांना मालिका आवडतं, काही लोकांना क्रिकेट आवडतं. पण मला तसं कधी वाटत नाही की अरे मी या क्षेत्रात का आलो किंवा मी जर क्रिकेटच माझं पॅशन आणि करिअर निवडलं असतं तर चांगलं झालं असतं असं मला कधीच वाटत नाही. कारण मला क्रिकेट खेळताना जेवढा आनंद मिळतो तेवढाच आनंद मला अभिनय करताना मिळतो. आपण इथे सेटवर सांगूया असं काहीतरी छानसं ठेवा सेटवर लोकेशनवर की छानसा एक क्रिकेट खेळताना सीन क्रिकेट खेळतो असं आपण एक सीन सांगूया आमच्या रायटरला. नाही आम्ही सेटवरचं म्हणाल तर ऑनस्क्रीन नाही पण जेव्हा आम्हाला वेळ मिळतो ऑफस्क्रीन आम्ही म्हणजे वेळ मिळाला की तर वेळ आहे आम्ही क्रिकेट खेळतो. मी बारक्या आमचे सेटिंगवाले 2-3 दादा आम्ही मिळून प्रॉपर टीम बनवली आमची. वेळ मिळाला की आम्ही क्रिकेट खेळतो. आता प्रेक्षकांना काय सांगाल? आणि आज जेव्हा आईवडिलांना कळतं की आपण अभिनय क्षेत्रात वळायचं आहे तेव्हा खरंच आईवडिलांनी लगेच होकार दिला की आईवडील म्हणाले नाहीत असं की नको बाबा नोकरी कर ते परवडेल किंवा दुसऱ्या क्षेत्रात जा, ह्या क्षेत्रात हे नको येऊ या क्षेत्रात, असं काही
वडिलांचा, स्पेशली वडिलांचा काही सल्ला? नाही नाही, असं काही नव्हतं माझ्या बाबतीत तरी नाही, भावाच्या बाबतीत तरी नाही. कारण माझा भाऊच आधी या क्षेत्रामध्ये होता, त्याच्यामुळे त्यांचं असं होतं की हां, तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे ते क्षेत्र तुम्ही निवडा, फक्त वयाच्या म्हणजे ठराविक काळपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहायला पाहिजेत, बस. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जे क्षेत्र आवडतं आहे ते क्षेत्र निवडा, त्याच्यामध्ये करिअर करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एक ठराविक 30-35पर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभे असले पाहिजे, बस. त्यांचं एवढंच म्हणणं आहे, बाकी काय नाही. पण विरोध असा कधी झाला नाही मला की अरे नको आता एक जॉब, किंवा हे बास झालं, किंवा हे फक्त हौशीपुरतं कर, एक प्रॉपर इन्कम असणार जॉब, असं कधी झालं नाही माझ्या बाबतीत. सो जेव्हा ही मालिका मिळाली तेव्हा घरचे किती खुश होते आणि स्पेशली भाऊ किती खुश होता? अरे कमाल कमाल. मुळात तर मी या सिरियलमध्ये मुख्य अभिनयाचं काम करतो आहे. घरी मी खूप लेट सांगितलं, कारण मला तसं सांगितलं होतं, कारण त्यांना हिरोचा फेस आउट करायचा नव्हता. तर मला जेव्हा मिळाली त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर मी सांगितलं आईबाबांना की बाबा मला असं असं एक सिरियलमध्ये काम मिळालं आहे, तर मी म्हणजे सुरू होईल, एक 5-6 शूटिंग सुरू होईल. तर बाबांची एक खूप फनी रिॲक्शन होती. मी त्यांना सकाळी फोन केला की बाबा प्रेमास रंग यावे नावाची मालिका आहे, सन मराठीवर येते, त्यात मुख्य अभिनयासाठी माझी निवड झाली. ते बोले अच्छा हो का, ठीक आहे वा वा, ठेवतो, नंतर करतो फोन. असा मी फोन ठेवला. दुपारी त्यांचा फोन आला, अरे हां तुला नवीन ते काम मिळालं, वा वा छान आहे, मग मुख्य अभिनेता कोण करतोय? बाबा मीच करतोय. अच्छा हो का, अरे वा वा छान छान मस्त. त्यांनी फोन ठेवून दिला. परत संध्याकाळी त्यांचा एक फोन आला, अरे घरी आलास का वगैरे, बाहेर कुठे गेला होतास? की मी आलो, जस्ट घरी आलो, कामासाठी गेलेले का? परत त्यांचा तोच प्रश्न होता की अरे मुख्य अभिनेत्याचं काम कोणाला मिळालं आहे, नक्की तूच करतोय का? बरं पप्पा मलाच मिळालं आहे, मीच करतोय. म्हणजे त्यांचा विश्वास नव्हता की अरे, म्हणजे त्यांचा विश्वास बसत नव्हता की अरे आमच्या मुलाला एवढं असं पटकन मिळू शकतं, कारण त्यांनी तो स्ट्रगलचा पिरियड बघितला आहे. पण त्यांचं असं होतं की ते कन्फर्म करत होते बरोबर, अरे खरंच माझ्या मुलाला मिळालं आहे का? आणि त्यांचं तेव्हा ज्यांना कळलं की अरे हां खरं त्यांचं असं वगैरे, वा खूप भारी. आणि तेव्हा तर खूप भारी वाटलं त्यांना. त्यांनी ते प्रोमो पाहिला असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या असेल तेव्हा खरंच त्यांना डोळे भरून आले असतील. हो, त्यांनी जेव्हा प्रोमो बघितला, त्यांनी जेव्हा पहिला एपिसोड बघितला, तर त्यांचं असं अरे खूप म्हणजे खूप भारी वाटलं. आणि आधी कसं व्हायचं की अरे तुझा मोठा मुलगा टी व्हीवरती काम करतो ना, प्रथमेश शिवलकर, पण आत्ता त्यांना एवढं भारी वाटतं की त्यांना त्यांचे मित्र किंवा आमचे नातेवाईक वगैरे आहेत ते सगळे, अरे तुझी दोन्ही मुलं टी व्हीवरती काम करतात ना, एक महाराज हास्य जत्रामध्ये काम करतो, एक सन मराठी सिरियलमध्ये काम करतो, मस्त, मग कसं वाटतं तुला? त्यांना रोज ते प्रश्न असतात, अरे मग ते कधी येणार आहेत, आम्हाला भेटायचे वगैरे. तर त्यांना खूप भारी वाटतं की म्हणजे माझ्या 2 मुलांच्या नावाने मला ओळखलं जातं की अरे हे प्रथमेशचे बाबा आहेत, हे रोहितचे बाबा आहेत, किंवा ही रोहितची आई आहे, प्रथमेशची आई आहे. तर त्यांना खूप असं प्राऊडली फील होतं आणि खूप भारी वाटतं की माझ्या मुलांनी जी स्वप्न बघितली होती आज म्हणजे आत्तापर्यंत, त्या स्वप्नाच्या कुठेतरी ते जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिथपर्यंत ते पोहोचलेत, तर त्यांना खूप भारी वाटतं. गावी जाण्याचं कधी आता संधी आली मालिका चालू झाल्यापासून? मी तर मालिका सुरू झाल्यापासून गावी गेलोच नाही आहे, कारण आपलं शूट वगैरे चालू असतं त्याच्यामुळे. पण हां, गावातले मित्र आहेत, ज्यांना नातेवाईक आहेत, म्हणजे रिलेटिव्ह, सगळे फोन करून विचारतात, अरे तू कधी येणार आहेस, आम्हाला भेटायचं आहे, किंवा दादाला सुद्धा विचारतात की कधी येणार आहेस किंवा काय. तर खूप म्हणजे माझं असं असतं की गाव मिस करतो मी, कारण आता काम म्हटलं तर काम पण आपल्याला तेवढंच करावं लागतं. हां, आणि माझं तर बालपण पूर्ण गावात गेलं आहे, त्याच्यामुळे गाव खूप मिस करतो. आणि मी असा मुलगा आहे की मला एक दिवस जरी सुट्टी मिळाली, म्हणजे ह्या सिरियलच्या आधी जेव्हा मला सुट्टी मिळायची, मग ती एक दिवसाची का होईना, मी रात्रीची गाडी पकडायचो, ट्रेन पकडायचो, सकाळी गावात असायचो, परत दुसऱ्या सकाळी ट्रेन पकडून मी संध्याकाळी मुंबईला असायचो. तर गावात रोहितला काय नावाने हाक? गावात रोहितच म्हणतात मला, कारण असं निकनेम असं नाही आहे, पण रोहितच म्हणतात गावात. पण ते एक असतं ना, अरे रोहित, म्हणजे अशी मित्रांची खूप वेगळ्या, रोहित किंवा शिवलकर, म्हणजे शाळेतली जी मित्र आहेत, कॉलेजले मित्र आहेत, शिवलकर, म्हणजे ते एक प्रथा असते की अण्णावाने हाक मारतो आपण प्रत्येकाला, मग शिवलकर, मग रोहित्या, मग अशी वेगवेगळी नावं आहेत, पण गावात तरी रोहित किंवा रोहित्या एवढंच. सो 300 भाग पूर्ण झालेत बघता. हो, 300 भाग पूर्ण झाले. तर या इंटरव्ह्यूद्वारे मी सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावरती एवढं भरभरून प्रेम केलं, आणि तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या, आणि तुम्हाला ही मालिका बघायला अजूनच मजा येईल, त्यामुळे असंच प्रेम करत राहा. 1000 भाग लवकरच पूर्ण होतील. हो, नक्कीच फिंगर क्रॉस, नक्कीच पूर्ण होतील. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.